फडणवीस यांनी केलेला आहे। पुढे पाहूयात, राज्यात पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सुरूच होत्या। आता महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा प्रस्ताव मान्य न झाल्यास कशा प्रकारे जागा लढवायच्या हे महाविकास आघाडीने ठरवलंय। तर महायुतीमध्येही जागा वाटपावरून कोणतेही वाद नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं। महायुतीच्या जागा वाटपाबाबत 28 तारखेला पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं जाईल असं अजित पवारांनी सांगितलं। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव एकता क्षणाला या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। उदय, महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप या विषयाला घेऊन मोठी चर्चा आहे। आता महाविकास आघाडीच्या बाबतीत जर खास करून बोलायचं झालं, वंचित सोबत येतंय का, आणि जर येत नसेल तर पुढे काय? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना एक नवीन प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते आहे। त्यांना 4 ऐवजी आणखीन एक जागा वाढून 5 जागांचा प्रस्ताव जो आहे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे। एकूण 48 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधले जे प्रमुख 3 पक्ष आहेत त्यांचं जागा वाटप जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। फक्त आता वंचित बहुजन आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद देखील आहे। ते त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांची जी भूमिका आहे ते स्पष्ट करणार आहेत। आता नव्याने जो प्रस्ताव त्यांना पाठवण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून एकूण 5 जागा ज्या आहेत त्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्या 5 जागांवरती त्यांचं समाधान होतंय का हे पाहावं लागणार आहे। जर का वंचित सोबत आली नाही तर प्लॅन बी जो आहे तो देखील महाविकास आघाडीने तयार केलेला आहे। आणि त्यानुसार आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की एकूण सर्वाधिक ज्या जागा आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळणार आहेत। त्यानुसार महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे बी मध्ये त्यानुसार एकूण शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा मिळतील, तर काँग्रेसला 16 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जर 10 जागा मिळणार असतील आणि काँग्रेसला जर 16 जागा मिळणार असतील आणि शिवसेना ठाकरे गटाला जर 22 जागा मिळणार असतील तर एकूण 5 ज्या जागा आहेत त्या 5 जागा कोणत्या पक्षातून कोणा वंचित बहुजन आघाडीला कसं देता येतील हे देखील पाहण्यात आलेलं, त्याचं देखील एक नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे। जर का वंचित सहभागी झालं तर त्यांना 5 जागा सोडल्या जातील, तर मग हा जो फॉर्म्युला हा बदलू शकतो। शिवसेना ठाकरे गटाला ज्या आहेत त्या 20 जागा ज्या आहेत त्या लढवाव्या लागतील। काँग्रेसला आणखीन एक जागा जी आहे काँग्रेसची ती कमी होऊ शकते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देखील एक जागा जी आहे ती कमी होऊ शकते। त्यामुळे आता नेमकी वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे महाविकास आघाडीसाठी। महाविकास आघाडीचा प्रस्ताव जर वंचित बहुजन आघाडीने स्वीकारला तर वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडी त्यांचं नव्याने जागा वाटप जे आहे ते जाहीर करेल, अन्यथा महाविकास आघाडी त्यांच्या उमेदवाराची यादी जी आहे उद्या जाहीर करेल। मात्र सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेची जी एकूण टाइम आहे ते महत्त्वाचं आहे। त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार जे आहेत जाहीर करणार आहे। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत ते जाहीर केले जातील। उदय, धन्यवाद या सगळ्या